तिथं कारवारमध्ये जाऊन भाषण करायला. काय म्हणून भाषण केले की आमच्या तालुक्यामध्ये एवढा विकास मी केलेला आहे की 30 वर्षामध्ये कागेरीने केले नाही त्याच्यापेक्षा जास्ती विकास मी आमच्या तालुक्यात केले म्हणून ते सांगायला. म्हणजे किती खोटं बोलायचं. एक महिला राहून स्वतःला तुम्ही डॉक्टर म्हणून घेता आणि तालुक्यात विकास केला म्हणून तुम्ही सांगता. आज आम्ही इथे सगळे नंदगडातली लोक बसलोय, आजूबाजूच्या खेड्यातली थोडी लोक आहेत. आमच्या नंदगडमध्ये जवळजवळ 8 ते 8.5 हजार मतदारसंघाचं मतदार आमच्या या नंदगड गावामध्ये आहे. जवळजवळ 23 आमचे पंचायत सदस्य आहेत. कुठल्या तरी ठिकाणी आमच्या नंदगड गावाला त्यांच्या 5 वर्षाच्या काळामध्ये 5 नाही पैशाचा फंड आम्हाला दिलेला त्यांनी सांगावं. 5 नाही पैशाचा फंड आमच्या नंदगड गावाला त्यांनी 5 नाही पैशाचा फंड दिला. एवढ्या मोठ्या गावाला एवढी जनसंख्या या ठिकाणी असून आमच्याकडे फंड घातला नाही. आणि खोटं काय सांगायचं. खानापूरला मी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल घातलेलं आहे. मी स्वतः एक डॉक्टर आहे म्हणून सांगितलं. त्या डॉक्टर आहे म्हणून सांगितलेलं मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल तुम्ही सांगता. खानापुराचं सोडा, बेळगावला सुद्धा अजून मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल झालेलं नाही आहे. भगवान म्हणले 30 इंजेक्शन करू शकता का नाही विचारा म्हणून. मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल तुम्ही एक डॉक्टर असून कारवार सारख्या 7-8 तालुक्याचा मतदारसंघ असलेल्या मतदारसंघामध्ये मी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल बांधलो म्हणून सांगता. एवढं खोटं बोलायची तुम्हाला सवय आहे आणि आम्हाला त्याची सवय मला तुमची पहिल्यापासून माहिती आहे. आमच्या इथं असलेलं जेजेमचं स्कीम आहे त्या जेजेमच्या स्कीममध्ये उद्घाटन करायला आमच्या पंचायतीचे चेअरमन पंचायतीचे सर्व सदस्य त्या ठिकाणी गेले होते. त्या कॉन्ट्रॅक्टरला घरी बोलवून घेतले आणि त्याला खोलीमध्ये डांबून ठेवून सांगितले तू माझ्याशिवाय ती पूजा करायचं नाही. अरे तो जेजेमचा फंड आहे, सेंट्रल गव्हर्नमेंटचा फंड आहे, खासदार त्याला पूजा करू शकतोय आणि पंचायतचे सदस्य आणि नागरिक हे पहिले प्रथम नागरिक म्हणून त्यांना तो हक्क आहे. त्यांना सगळं ते बंद करून पुन्हा त्या ठिकाणी येऊन त्या कॉन्ट्रॅक्टरकडे 10% कमिशन घेऊन नंतर येऊन त्यांनी पूजा केली. त्याच्यानंतर सुद्धा त्याला त्रास दिला. तो बिचारा कॉन्ट्रॅक्टर लोंढा, जांभोटी आणि नंदगड या तिन्हीकडचा कॉन्ट्रॅक्ट घेतला होता. त्या तिन्हीकडचाही कॉन्ट्रॅक्ट सोडून बिचारा तो दिवाळा करून अथणीला परत गेला. एवढे तुम्ही अन्याय केला. हे सोडा, आमच्या तालुक्यामध्ये वाळू आणि विटा याच्याशिवाय दुसऱ्या आमच्या तालुक्यात धंदा नाही. त्या एकेका वाळूच्या गाडीला लाख रुपये कमिशन तुम्ही घेतला. काय कमी केलं देवानं तुम्हाला. एका गरीब माणूस आमच्याकडे हमाली करून हमाली बिचारे आज उपाशी आणि ते झालं तेवढे पैसे तुम्ही गेला. कोरोनाचा काळ आला. कोरोना आल्यानंतर मी पंडित ओगले बाकी आमचे सगळे कार्यकर्ते आम्ही जोमानं कामाला लागून प्रत्येकाच्या गावागावामध्ये होईल तेवढं सॅनिटायझर आणि मास्क देण्याचं आम्ही काम केलो. आम्ही फिरायचं बघून लगेच त्यांनी एक पॉझिटिव्ह रिपोर्ट पाठवून दिले. मी पॉझिटिव्ह आहे, मला बाहेर पडता येत नाही. म्हणजे 6 महिने गेल्यानंतर लोक मेल्यानंतर येणार. आणि त्याच्यानंतर आल्यानंतर जे मास्क घेतले ते मास्क मी या वाळूवाल्यांच्याकडनं पैसे घेऊन घेतलेले आहे. तुम्ही सगळेच म्हटलं आम्हाला स्कूल बॅगा वाटल्या नाही, स्कूल बॅग वाटल्या नाही. त्या स्कूल बॅगा ह्याला कुठनं. ते सुद्धा बेंगळूरमध्ये एक IME संस्था होती. त्या संस्थेवाल्याला धमकी दाखवून, कारण त्यांचा नवरा IGP आहे, त्याच्याकडनं ते म्हणून पैसे आणून इथं खानापूर तालुक्यात कबड्डी बॅगा, कंपास, ते पॅड हे सगळे त्यानं पैसे दिलेले पैसे त्या ठिकाणी वाटलेले आहे. तुम्हाला लक्षात घ्या पाहिजे तर माझं चॅलेंज आहे त्यांनी सांगू देत. आणि त्याच्यावरती बॅगेवरती स्पष्टपणे लिहिलेलं होतं IMA म्हणून. त्यानं बी तो बी हुशार, माझं नाव राहून दे म्हणून जरा IMA म्हणून लिहिलंय. आणि ही इथे जागे मी दिले पैसे कोणाचे ग बाई. किती लोकांना खोटं बोलायचं. आमच्या बायका बिचाऱ्या त्यावेळेस काय झालं, सगळेजण येले पापडी 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 म्हटल्याने तुमची पापडी करणं गेली तुम्हाला कळू सुद्धा आहे. हळदी कुंकू सगळा जोर काय आमच्या बायका बी जवळल्या काय नव्हेत. म्हणजे आमच्या या बहिणी सगळ्या गेल्या. खरं तुम्हाला कळू सुद्धा नाही. काय कळू नाही. हळदी कुंकूच्या नावास तुम्हाला हळद तेवढी लावली, कुंकू तुम्हाला लावसूच नाही. फसल्याशी तुम्ही. माझं सांगायचा उद्देश असा की आमच्या तालुक्यात 5 वर्षाची प्रगती व्हायची, ती प्रगती झाली नाही. कुठली कामं झाली नाही. याद ಕೆಲಸ ಆಗಿತ್ತು ಹೇಳ್ರಿ. ಯಾವುದೇ ಒಂದು ಕೆಲಸ ಆಗಿಲ್ಲ. ನನ್ನ ಚಾಲೆಂಜ್ ಇದೆ, ಒಂದೇ ವೇದಿಕೆ ಮೇಲೆ ಬರೋಣ.
ನೀವು ಇಂಥ ಕೆಲಸನ ಮಾಡಿದನು ಅನ್ನುವಂಥ ಧೈರ್ಯವಾಗಿ ನೀವು ಎದಿತ್ತ ಹೇಳಬೇಕು. ನಾನು ಸಹಿತ ನೀವು ಮಾಡಿಲ್ಲ ಅನ್ನೋದು ಪ್ರಮಾಣ ಸಹಿತ ನಾವು ಕೊಡುವಂಥ ಕೆಲಸನ ಮಾಡ್ತೀನಿ. ಬಸ್ ಡೆಪೋನ ಮಾಡೀನಿ ಅಂತ ಹೇಳಿದಿರಿ. 2018ರಾಗ ನಾ ಶಾಸಕ ಇದ್ದಾಗ ರೆಡ್ಡಿ ಅನ್ನುವಂಥ ನಮ್ಮ ಟ್ರಾನ್ಸ್ಪೋರ್ಟ್ ಮಿನಿಸ್ಟರ್ ಇದ್ರು. सेकंड फेजದಾಗ ನನಗೆ अलाट ಆಗಿತ್ತು ಅದನ್ನ डेपो इथे. त्यावेळेला मी असताना आमदार असताना तो डेपो सँक्शन झाला. तो डेपो आल्यानंतर तो काम चालू झालं. ह्या सगळ्या गोष्टी आमट्याला आमच्या राणी चन्नम्मा रेसिडेन्शियल स्कूल चालू झालं. रेमाने साहेब असताना ते सँक्शन झालं. त्यांनी इडगीला सँक्शन केलेले. मी काय विचार केलो की आमचा इकडे जंगल भाग आहे. जंगल भागातनं यायला लहान मुलांना हे होत नाही म्हणून मी तिथलं काढून मी आमट्याला ते स्कूल घातलं. ती बिल्डिंग पुरी झाली. ते त्यावेळेला आमदार होते म्हणजे त्यांच्या हस्ते उद्घाटन करा. कोण आमदार असतो त्यावेळेला ते उद्घाटन होतंय त्याचं सोडा. पण ते सुद्धा मीच बंद म्हणून तुम्ही सांगितलं. एक स्त्री होऊन स्वतःला तुम्ही डॉक्टर म्हणता, एज्युकेटेड म्हणता आणि खोटं बोलायचं. अरे तुम्ही बोर्ड लावला, स्वतः रुमेडी कत्रीला बोर्ड लावला. सगळ्यांनी म्हटले हे खड्डे तर भरा, खड्डे तर भरा. ह्यांनी बोर्ड केला नाही. मी काय करू? लावले पहिलेच मी बोर्ड लावले. मी काय करू? तेव्हा बऱ्याच गोष्टी असे सांगायच्या आहेत. पण आत्ता कसं आहे, उरले दिवस 2 इलेक्शनला आणि आता BJP वाले सगळे समोर येऊन तुम्हाला पत्रक देणार. हे काँग्रेसवाला परड्यातनं येणार. तेव्हा सगळ्या आया बहिणींना मी विनंती करतो, मी तुमची चेष्टा मस्करी करत नाही आणि तुमची स्त्रीची चेष्टा मस्करी करणं एवढा मी मोठा झालो नाही, होत नाही, होणार बी नाही. कारण मला बी उदरातनं आई जन्म दिलेली बी एक स्त्रीच आहे. माझी आई तिच्या पोटातनं मी जन्म घेतलो. माझे हात जोडून तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे, आज येतील 5 वर्ष कधी तुमच्याकडे बघितलं नाही, आले नाहीत. 100 घ्या, 200 घ्या, हे घ्या, ते घ्या म्हणून तुम्हाला सांगतील, फसवतील. तुम्ही बी आशीर्वाद पडून त्यांनी दिवसात तुम्ही करशीला. नुकसान तुमचं किंवा माझं होणार नाही, नुकसान मात्र भारत देशाचं होणार. आणि ज्या भारत देशाला आम्ही माता म्हणतो त्या मातेचं नुकसान होणार एवढं तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे. कारण नरेंद्र मोदी त्या ठिकाणी आहेत. आज गेली 10 वर्ष तो पंतप्रधान आमचे नरेंद्र मोदी साहेब आहेत. एखादाही काळा डाग त्यांच्या ह्याच्यावरती भ्रष्टाचाराचा किंवा कुठला नाही. आजपर्यंत एवढे बॉम्बस्फोट होत होते, आज एकही बॉम्बस्फोट त्या ठिकाणी कुठे झालेला नाही. तुम्ही आम्ही सगळ्यांचं लक्षात ठेवायला पाहिजे. आता आमचं सुद्धा वय होत आलं. आम्ही कुणासाठी विचार करायचं? भारत देश मजबूत झाला पाहिजे. भारत देश मजबूत झाला तर आमच्या पोटात आलेली पोरं, जन्माला आलेली पोरं, त्यांच्या भविष्याचा आम्ही विचार करायचा असेल तर भारत देशाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी झाला पाहिजे, दुसऱ्याच्यातून होणार नाही. हे तुम्ही आम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. आज तुम्हाला सांगायचं म्हटलं, मग अशी धनश्रीताई देसाईंनी सांगितलं की किती योजना या ह्याच्यातनं केलेले आहेत. ह्यांनी सगळे गॅरंटी 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 म्हणून थोडं सांगा. तुम्हाला सध्याला सुद्धा माहिती आहे आमच्या महिला सगळ्या जणी फ्री बसमधनं गेले, जाऊ दे, त्याच्याबद्दल आमचं म्हणणं नाही. पण तुमचीच पोरं आपल्या या बहिणीच्या वरती तक्रार करायला. ह्या सगळ्या बाया बशीत चढवल्यात, आम्हाला शाळेत जाऊन बसत मिळेना म्हणून. असं कितीतरी तक्रार आमच्या डायला आम्ही त्या केल्या. हे व्हायला लागलंय. सामाजिक दृष्टिकोनातून तशा गोष्टी व्हायला लागल्या. त्या पोराचं नुकसान व्हायला लागलं. कारण बसेसची संख्या तुम्हाला सगळ्यांना या ठिकाणी त्यांनी घेऊन आले. आम्हाला या पद्धतीने तुम्हाला सांगायची संधी मिळते, कारण 2 दिवसात तुमच्या घरी आम्ही पोहोचू शकत नाही. एक मत तुमचं जे अतिशय किमती मत आहे ते एक मत या भारत देशासाठी, नागरिकांच्यासाठी नाही, भारत देशासाठी, नरेंद्र मोदी जे आमच्या भारत देशाचं संरक्षण करायचे त्यांच्यासाठी एक तुमचं जे मत आहे ते येणाऱ्या 7 तारखेला 2 नंबर बटन कमळ आहे. त्या कमळ चिन्हावर तुम्ही जर दाबला तर ते डायरेक्ट नरेंद्र मोदी साहेबांच्या खात्यामध्ये काम पडतंय आणि आमचा भारत देश पुन्हा मजबूत होण्याचं काम होतंय. तुमची पोरं आहे, त्या पोरांना विचारा, अरविंद पाटील हे सांगेल खरं का खोटं रे म्हणून विचारा. टीव्ही मध्ये तुम्ही बघताय, त्या टीव्हीचा तुम्ही सगळेजण विचार करा. त्या टीव्ही मध्ये सुद्धा तुम्हाला दिसेल. मी आज काही इलेक्शनला बसलो नाही, हलगेकर काही इलेक्शनला बसले नाही. आज आम्ही मोदींना मदत करण्यासाठी कारगिरी साहेबांच्या सरकारच्या स्वरूपामध्ये त्यांना आम्ही तिथं लोकसभेमध्ये पाठवायचं आहे. आणि मी तुम्हाला खात्रीला सांगतो, जर आम्ही सगळ्यांनी जास्तीत जास्त मतं घालून कारगिरी साहेबांना जर लोकसभेमध्ये पाठवलं तर नक्की कारगिरी साहेब त्यांचा स्वभाव, त्यांची सिनियरिटी,
त्यांचं अनुभव या सगळ्या गोष्टीचा विचार करणारे नरेंद्र मोदी आमच्या कागेरी साहेबांना मिनिस्टर सर दिल्याशिवाय राहणार नाही. आणि एकदा मिनिस्टर झाले तर तुम्ही निवडून दिलेले विठ्ठलराव हलगेकर, तुम्ही सगळ्यांनी विठ्ठलराव हलगेकरांना निवडून दिला की नाही. आता ती गाडी पुढे जायला पाहिजे तर एक आता पाडा तयार झाला, आता दुसऱ्या बाजूला अनेक पाडा पाहिजे का नको, पाहिजे का नको. दोन पाड्या राहिले तर गाडी वाढणार, मग दुसऱ्या जर चुकल्या जाते काय गाडी तिथे जाईल काय, जाणार. तेवढ्यासाठी या दोन्ही पाड्यासनी बरोबर जुळून झुकून आणि जर दुसरा जर गाडी जोडल्याशी मग ते वळवट आहे एका जाऊन पोहोचणार नाही, तर पचायचा नाही. तेच काम तुम्ही सगळ्यांनी करायला पाहिजे, ते करावं अशी विनंती करतो. आणि आज मला माहिती आहे पुढच्या वर्षी आमची कागेरी साहेब बरोबर दिनमानदार ನಮ್ಮ ಲಕ್ಷ್ಮೀ ಯಾತ್ರಾ ಇದೆ. ಈ ಲಕ್ಷ್ಮೀ ಯಾತ್ರಾಗೆ ನಮ್ಮ उडाणावर आमच्या सगळे गावातले आमच्या दुर्गाडीकडे आणि महालक्ष्मीकडे माऊलीकडे आमच्या नारायण देवाकडे आमच्या सगळ्या तालुका नंदगडातील सगळ्या देवदेवतांच्याकडे आम्ही प्रार्थना करतो की कोणत्याही परिस्थितीमध्ये आमचे कागेरी साहेब जास्तीत जास्त मताने या ह्याच्यात निवडून येऊ दे आणि त्यांचं आयुर्वेदाचे चांगलं होऊन दे. त्यांचं आयुर्वेद चांगलं झालं तर आमची सेवा करणार आणि ह्यांचा आयुर्वेद सेवा चांगलं नसतं तर कसं होणार. मग ते आयुर्वेद मिळण्यासाठी त्यांना मताच्या नावानं बूस्ट देता येते आम्ही सगळ्यांनी मिळून द्यायला पाहिजे, ते देऊया अशी विनंती या ठिकाणी करतो. आणि जास्त उशीर न करता पुन्हा एकदा तुम्हाला हात जोडून विनंती करतो. मी आमच्या भारतीय जनता पक्षाच्या वतीनं तुम्हाला विनंती करतो, येणाऱ्या 7 तारखेला तुम्ही कमळ या पटनावरती बटन दाबून प्रचंड मताने तुम्ही विजय करून द्यावं अशी विनंती करतो. आणि मी माझे दोन शब्द करतो येतो. भारत माता की, भारत माता की. आता हल्लीचं सणा विनंती करतो की ನಾವು 450ಕ್ಕೂ ಹೆಚ್ಚು ದೇವಸ್ಥಾನಗಳು ಈ ತಾಲೂಕಿನಾಗ ನಿರ್ಮಾಣ ಮಾಡಿದ್ವಿ. ಈ ತಾಲೂಕಿನ 450ಕ್ಕೂ ಹೆಚ್ಚು ದೇವಸ್ಥಾನಗಳು ಹಿಂದೂ ದೇವಸ್ಥಾನಗಳು. ಎಲ್ಲರ ಶಿವಾಜಿ ಮಹಾರಾಜರ ಮೂರ್ತಿ ಕಂಡ್ರೆ ಖಾನಾಪುರ ತಾಲೂಕಿನಾಗ ಆ ಬಾಲ್ವಾನ ಬೆಟ್ಟಿ ದೇವರಂತ ಮನುಷ್ಯ ನಮ್ಗೆ ಸಿಗ್ತಾರೆ, ನಮ್ ಕೆಲಸಗಳು ಮಾಡ್ತಾರೆ. ಯಾವುದೇ ಕಾರಣಕ್ಕೆ ಧರ್ಮ ಪದವಿಯನ್ನು ಒಲ್ಲೆ, ವಿಷ್ಣು ಪದವಿಯನ್ನು ಒಲ್ಲೆ, ರುದ್ರ ಪದವಿಯನ್ನು ಒಲ್ಲೆ, ಕೂಡಲ ಸಂಗಮ ದೇವ ನಿಮ್ಮ ಸೇವಕನಾಗಿ ಕೆಲಸ ಮಾಡೋ ಪದವಿಯನ್ನು ನಮ್ಮ ಕಾಗೇರಿ ಸಾಹೇಬ್ರ ಕೊಡ್ರಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ನಮ್ಮಲ್ಲಿ ಬಿಟ್ಕೊಡ್ತೇನೆ. ಇದೇನಾಗ್ತೈತೆ ಅಂತಂದ್ರೆ ಈಗ ನಾವು ಅವ್ರನ್ನ ಹೊರಗೆ ಹಾಕಿಬಿಟ್ಟೆವು, ಮತ್ತೆ ಹೋಗ್ಬಾರ್ದು. ಇಲ್ಲಿ ಸಲ್ಲದವರು ಅಲ್ಲಿ ಸಲ್ಲುವರೇನಯ್ಯ. ಈ ಕಾರವಾರದಾಗ, ಸಿದ್ದಾಪುರದಾಗ, ಕುಮಟಾದಾಗ ಭಾಳ ಶಾಲೆ ಮಂದಿ ಅದ. ನಾವಿನ್ನು ಮಾಪುರ, ನಾವು ನಮ್ಮನಿ ಮಾಪು ಮಂದಿ, ನಾವು ಇಲ್ಲೆಲ್ಲ ಮಿಕ್ಸ್ ಮಂದಿ ಐತಿ, ಮಾಪು ಐತಿ. ಅವ್ರು ಭಾಳ ಶಾಲೆ ಮಂದಿ ಇಂಥ ಭಾಳ ಮಂದಿ ನೋಡ್ಯಾರ. ಅವ್ರು ಇಲ್ಲೇ ಹೊರಗೆ ಹಾಕಿದ್ರೆ 54,000 ಓಟ್ ಸೋತಾರ. ಅವ್ರು ಅಂತವ್ರು ಏನಾರ ಮಾಡ್ತಾರ? ಅವ್ರ ನೋಡ್ಯಾರ. ಇವ್ರು ಏನೋ ಗ್ಯಾರಂಟಿ ಕೊಟ್ಟೆವು, ಅದನ್ನ ಕೊಟ್ಟೆವು, ಇವ್ರು ಕೊಟ್ಟೆವು ಅಂತ ತಿಳ್ಕೊಂಡು ತಿಳ್ಕೊಂಡಾರು. ಅದೇನು ಹೊಂದುದಿಲ್ಲ, ಆಗೋದಿಲ್ಲ. ಮತ್ತ ಅವ್ರನ್ನ ಈ ನಾವೆಲ್ಲ ನೀವೆಲ್ಲ ಕೂಡಿ ಒಮ್ಮೆ ಹೊರಗೆ ಹಾಕಿಯವ ಅಂತಂದ್ರೆ ಮತ್ತೆ ಅಲ್ಲಿ ತಗೊಳಕ್ ಹೋಗ್ಬಾರ್ರಿ. ಅವ್ರನ್ನ ಹೆಂಗೆ ಗಡಿಪಾರ ಮಾಡ್ಯಾವಲ್ಲ ಹಂಗೆ ಗಡಿಪಾರ ಮಾಡುವಂತ ಕೆಲಸ ಮಾಡ್ಕೊಂಡು ದಯವಿಟ್ಟು ನಿಮ್ಮೆಲ್ಲ ಕೇಳ್ತು ಮಾಡ್ತಾರ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಮಾಡಬೇಕು ನೀವು ಸಲ ಮಾಡಿ ಮುಗಿಬಲ್ಲ. ನಮ್ಗೆ ನೀರಾವರಿ ಯೋಜನೆ ಹೋಗ್ತು ಮತ್ತೆ ಸಾಹೇಬರು ಆರಿಸಿ ಬಂದ್ರೆ ನಮ್ಮೆಲ್ಲ ಸಾಕಷ್ಟು ನದಿ ಹರಿದಾವ. ಆ ನೀರಿನ ವ್ಯವಸ್ಥೆಯನ್ನು ಮಾಡ್ಕೊಳ್ಳೋಣ ನಾವು ಇಲ್ಲಿ ತಾಲೂಕಿನಾಗ. ಕುಡಿಯಾಕ ನೀರಿಲ್ಲ, ಒಕ್ಕಲ್ ತಾಲೂಕಿನ